तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मला किती त्रास होतो कुणालाच नाही कळणार। मी आई आहे, माझी अपेक्षा होती रुद्रचं लग्न होईल, त्याला चांगली बायको मिळेल, ती सगळं बदलेल, मला चांगली सून मिळेल, पण त्याने तुझी निवड केली। खरं तर तुझा आणि आमचा मेळच नाहीये ग, पण माझ्या मुलाचं प्रेम आहे म्हणून मीही मान्य केलं। आणि तू काय केलंस? तू त्याला सोडून निघून गेलीस। वेड लागलं माझ्या मुलाला। बरं पुन्हा आलीस, त्याला तुझं प्रेम जिंकण्यासाठी काय काय करावं लागलं माहितीये तुला? हे सगळं आई म्हणून बघत असताना मला किती त्रास होत होता याची कल्पना तरी आहे तुला? वर मी बोलायचं नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार। काय मिळालं तुला गौरी? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळालं तुला? आज रुद्र आईच्या शब्दाला किंमत नाही देणार, पण तुझा शब्द मात्र खाली पडू देणार नाही। आईला घराच्या बाहेर काढायला तयार होईल। राजन भाऊजी, ही अशीच सून हवी होती ना तुम्हाला? म्हणजे काय, रुद्र तुमच्या कायमचा ताब्यात राहणार, मुठीत तुमच्या। परफेक्ट। नंदिनीचे संस्कार अगदी परफेक्ट घेतलेत गौरीने। तुमचा काहीतरी गैरसमज होतो रेवती मॅडम। तुम्ही जसा विचार करताय ना तसं चुकीचं वागायची मी कधी कधी कल्पनाही नाही करणार। तुझ्यासारख्या खोट्या आईवर माझा अजिबात विश्वास नाहीये। बस मी ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नका मिसेस पैठणकर। खबरदार गौरीजींवर वाटेल ते आरोप कराल तर। रुद्र